प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाऊसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाऊसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी। आज आपल्या झी24 तासच्या उद्योग संमेलनात आपल्या सोबत उपस्थित आहेत राज्याचे मत्स्योद्योग आणि बंदरे विकास मंत्री नितेश राणे। खरं तर नितेश राणेंचा परिचय हा सगळ्या महाराष्ट्राला त्यांच्या राजकीय आक्रमकतेसाठी आहे, मात्र जसे ते विरोधकांवर वाघ होऊन तुटून पडतात तसेच ते आपल्या खात्यामध्ये विशेषतः महसूल वाढीसाठी अतिशय महत्त्वाच्या असलेल्या खात्यामध्ये नेमकी कशी कामगिरी करतायत, त्यांचे पुढचे प्लॅनिंग्स काय आहेत याबाबतीत जाणून घेण्याची सगळ्यांनाच उत्सुकता आहे। नितेशजी, खूप खूप स्वागत तुमचं झी24 तासच्या या कार्यक्रमात। नितेशजी, तुम्ही ज्या भागातून खरं तर येतात तो एकंदरीत सिंधुदुर्ग आणि कोकण हा भाग देवानं भरभरून दिलेला, निसर्गानं भरभरून दिलेला भाग आहे। मात्र तरीसुद्धा पु ल देशपांडे कोकणाच्या बाबतीत एक वाक्य म्हणायचं आहे ते म्हणजे की कोकणातल्या माणसाला त्या नारळातल्या खोबऱ्यापेक्षा करवंटीची सलगी अधिक आहे। कोकणातला माणूस अनेक वर्ष वाट बघतोय की तिथल्या नारळीच्या बागांचं नंदनवन कधी होणार। नितेश राणेंच्या मनात कोकणासाठी नेमका काय प्लॅन आहे? आमचे राज्याचे मुख्यमंत्री आदरणीय देवेंद्र फडणवीसजींचे ह्या निमित्ताने मनापासून आभार ह्यासाठी मानायला लागेल की असंख्य मधली सरकारे आली पण खूप वर्षानंतर एकच व्यक्तीला ही दोन्ही खाती एकत्र दिली गेलेली आहेत, ते पण कोकणातल्या आमदाराला। आणि त्याच्यामुळे आम्हाला त्या मातीची जाण असल्यामुळे आणि काय असतं कधीकधी ह्याच्या अगोदरचे जे काही मंत्री झालेले आहेत त्यांनी कधी माशाही कधी ना हातात घेतलेला आहे ना खाल्ला होता, पण तरीही पण त्यांना ह्या खात्याची जबाबदारी दिलेली होती। आम्ही मासे पकडतोही खातोही आणि मग आता त्याला एक्सपोर्ट करण्याची पण जबाबदारी आमच्यावर दिलेली असल्यामुळे आणि एकंदरीत ह्या किनारपट्टीचा प्रत्येक भाग आम्हाला चांगल्या पद्धतीने माहीत असल्यामुळे आता ह्या माध्यमातून आमच्या किनारपट्टी आणि महाराष्ट्राचा विकास आणि रोजगार निर्मिती आणि आपल्या महाराष्ट्राला ह्या बाबतीमध्ये या दोन्ही खात्याच्या माध्यमातून त्या विजनच्या अनुसार अंमलबजावणी व्हावी या हेतूने आमचा प्रवास सुरू होतो आहे। नितेशजी, मत्स्य शेतीतून महसूल कसा वाढवता येईल आणि सगळ्यात महत्त्वाचं की महाराष्ट्रात वेगवेगळ्या ठिकाणी मत्स्यालय उभारण्याची सुद्धा तयारी, तसा विचार तुमच्या खात्याअंतर्गत सुरू आहे, त्याविषयी काय माहिती आहे? मत्स्य शेती मोठ्या प्रमाणामध्ये महाराष्ट्रात होते असं नाही, पण त्याच्यातून उत्पादन आणि त्याचं योग्य टेक्निक ही कदाचित आपल्याला अन्य राज्याकडून थोडी शिकून घेतली पाहिजे किंवा ना त्यांचे काही चांगले मॉडेल आपण आत्मसात करू शकतो का, काही प्रायव्हेट प्लेयर्स ह्याच्यामध्ये आपण आणू शकतो का, ह्या दृष्टिकोनातून आमचे प्रयत्न सुरू आहेत आणि त्या दृष्टिकोनातून काही लोकांशी बोलण्याचं पण काम आमचं सुरू आहे। आपण जो दुसरा प्रश्न मत्स्यालयाबद्दल विचारलेला आहे, उदाहरण तारापोरम ॲक्वेरियमच्या वर आमच्या खात्याच्या माध्यमातून काम आणि प्लॅनिंग आता सुरू आहे। कारण का मुंबई म्हटलं तर तारापोरम ॲक्वेरियमबद्दल इथे बसलेल्या प्रत्येकाच्या लहानपणीच्या आठवणी आहेत। आता त्याला तर आपण ते ॲक्वेरियम तर परत उभारतोच आहे, पण त्याचबरोबर प्रत्येक जिल्ह्यामध्ये आपण मत्स्यालय उभं करू शकतो का? आपण जसं तारापूर ॲक्वेरियम मुंबईच्या शहरी भागात आहे तसं उपनगरामध्ये पण एक ॲक्वेरियम आपण उभं करू शकतो का? पुण्यासारख्या भागामध्ये ॲक्वेरियम उभं करू शकतो का? जेणेकरून आपल्याला पर्यटनाच्या माध्यमातून ह्या मत्स्यालयांचा विकास किंवा एकंदरीत पर्यटन वाढीमध्ये पण ह्या सगळ्या ॲक्वेरियमच्या फार मोठ्या प्रमाणामध्ये आपल्याला फायदा होईल, ह्या पद्धतीचं काम आमच्या खात्याच्या माध्यमातून आम्ही प्लॅनिंग करत आहोत। मत्स्य शेती करणाऱ्यांची एक जी तक्रार असते की प्रदूषित पाणी, दूषित पाणी याच्यामुळे मृत माशांचा खच अनेकदा आपल्याला बघायला मिळतो, आम्ही त्याच्या बातम्या देखील दाखवतो। त्या बाबतीत काही ठोस पावलं तुम्ही उचलणार आहात का, काही धोरण तयार करणार आहात का? त्यासाठी थोडं खात्यामध्ये शिस्त आणण्याचं काम आम्ही आमच्या माध्यमातून करतो आहे। आमच्या कोकणामध्ये म्हण आहे की आमच्या आंब्याच्या पेटीमध्ये 1-2 सडके आंबे आले तर उर्वरित पेटी पण कुजवतात, तसंच या खात्यामध्ये पण थोडे 1-2 आहेत त्यांच्यावर थोडं लक्ष आमचं गेलेलं आहे। आता थोडं जरा त्यांना सुतासारखं सरळ केलं तर अशा पद्धतीच्या काही गोष्टी व्हायसाठी थांबतील आणि ते काम आमच्या कार्यपद्धतीतून त्यांना माहिती आहे की मंत्री जो इथे बसलेला आहे तो ह्या बाबतीमध्ये कुठलंही काही चुकीच्या गोष्टी सहन करणार नाही। शेवटी ह्या खाता अगर शिस्त पद्धतीने आपण चालवायला गेलो
तर आपण ज्या काही चुकाच म्हणू नये, या सगळ्या चुका होण्याच्या दृष्टिकोनातून सगळ्या गोष्टी बंद होतील. नक्कीच बंदरे विकास हा सुद्धा विषय आपल्याकडे येतो. एकंदरीतच महाराष्ट्रासाठी वाढवण बंदर हे कसं गेम चेंजर ठरतं आहे, विशेषतः नवीन काही उपाययोजना, नवीन काही कल्पकता त्यामध्ये आपण आणतो आहोत का? सगळं नियोजन, चोख नियोजन झालेलं आहे. नेमकं तिथे काय करायला पाहिजे, कोणाची काय नियुक्ती असलं पाहिजे, आमचं खातं असो, केंद्रीय खातं असो, हे सगळेचे सगळे जण आम्ही एक दुसऱ्याच्या संपर्कात राहून वाढवण बंदरा हा एक आपल्या देशाच्या विकासाच्या दृष्टिकोनातून एक गेम चेंजर बंदर राहणार आहे. त्याच्यामुळे आपल्या देशाकडे बघण्याचा दृष्टिकोन बदलणार आहे. पण आपल्याला हेही सांगतो, वाढवण बंदराबरोबर आत्ता आपल्याकडे जे एक्झिस्टिंग बंदर आहेत त्याच्यावर पण मोठ्या प्रमाणामध्ये विकास आणि त्याचाही सुधार करण्याच्या दृष्टिकोनातून आमचं खातं काम करत आहे. म्हणजे एक नुसतं वाढवण बंदर नाही, पण त्याच्या अवती म्हणजे असंख्य महाराष्ट्रातले अशी बंदरं आहेत ज्याची क्षमता आहे, रोजगार निर्मितीची पण क्षमता आहे. फक्त त्याच्यावर ज्या काही लक्ष केंद्रित करण्याची गरज होती ते आता आमच्या सरकारने टाकायला सुरुवात केलेली आहे. पर्यटन जिल्हा म्हणून सिंधुदुर्गला घोषित करण्यात आलं. विशेषतः नारायण राणे तुमचे वडील यांच्या स्वप्नातला सी वर्ल्ड प्रकल्प हा सुद्धा महत्त्वाकांक्षी आहे. कधी येतोय तो सिंधुदुर्गामध्ये पर्यटनासाठी? आणखी कधी मोकळं मैदान मिळणार आहे? आता काय अडचण नाही, आणि अडचण असली तरी पण कोण त्याला जास्त जुमानणार नाही असं विषय आहे. आणि म्हणून जेवढे प्रकल्प ज्याच्यामुळे आमच्या कोकणातला, सिंधुदुर्गाचा, रत्नागिरीचा विकास होईल, प्रामुख्याने सीवर्ड प्रकल्प असो, आम्ही एक फार मोठं प्राणी संग्रहालय आम्ही सिंधुदुर्गात आणण्याच्या नियोजनात आहोत. आता आमचं प्रयत्न तेवढाच असेल की सीवर्ड प्रकल्प असो किंवा प्राणी संग्रहालय किंवा आपला रिफायनरीचा प्रकल्प असो, जे प्रकल्प थोडं जरा आता इकडे तिकडे स्लो झालेले, ते सगळ्याच्या सगळ्या प्रकल्प आता मोठ्या प्रमाणामध्ये आमच्या कोकणामध्ये येतील. काही पोर्ट पण आम्ही बांधण्याच्या नियोजनामध्ये आहोत, काही MIDC आणण्याच्या नियोजनामध्ये आहोत, जेणेकरून मुंबई, ठाणा, वसई, विरार या भागातला जाणारा जो आमचा कोकणातला, ज्याला तुम्ही चाकरमानी म्हणतात, तो आत्ता मुंबईकडून परत एकदा आर्थिक सक्षम होण्यासाठी आपल्या गावाकडे जाईल. गावामध्ये राहूनच आपल्या आईवडिलांकडे, नातेवाईकांकडे राहूनच तो पैसे कमवेल, आर्थिक सक्षम होईल. अशा पद्धतीची तयारी आमच्या लोकांची आहे. तो येणाऱ्या काळामध्ये लवकरच किमान 3 म्हणजे स्पाईसजेट, इंडिगो सारखे विमान हे आपल्या चिपी विमानतळाकडे तुम्हाला उडताना दिसतील. नाईट लँडिंग पण तुम्हाला चिपीकडून दिसेल. प्राणी संग्रहालय तिथे आणायचं, जेणेकरून आपल्याला पर्यटनाला पण वाढ भेटेल एका बाजूला, आणि दुसऱ्या बाजूला आमच्या या सगळ्या वनप्राण्यांमुळे होणारा जो शेतीचं नुकसान आहे ते एकंदरीत थांबेल. पूर्ण ह्या किनारपट्टीवर एक आमदार सोडला, सगळेचे सगळे सरकारी सत्ताधारी आमदार आहेत. आत्ता अगर आम्ही कोकणाचा विकास करू शकलो नाही तर आम्ही कधीच करू शकणार नाही. नितेशजी, उद्यमशीलता आणायची असेल तर अर्थातच तितकंच आरोग्यसुद्धा महत्त्वाचं आहे. तिथल्या लोकांचं आरोग्य सुरक्षित राहणं, सक्षम राहणं हे सुद्धा महत्त्वाचं आहे. कोकणातली आरोग्य व्यवस्था व्हेंटिलेटरवर आहे का, असा प्रश्न विचारला जातो. आरोग्याच्या दृष्टिकोनातून फार मोठ्या प्रमाणामध्ये प्रयत्न झालेले आहेत. सुधार होण्याची गरज आहे का, तर निश्चित पद्धतीने आहे. आमचे सिव्हिल हॉस्पिटल असतो किंवा ग्रामीण भागातली गोष्टी असो, याच्यामध्ये सुधार निश्चित पद्धतीने होतील. त्या दिशेने कामही आमच्या लोकांचं सुरू झालेलं आहे. आता टप्प्याटप्प्याने तुम्ही फरक बघा. आता पुढच्या वर्षी जेव्हा तुम्ही मला ह्या कार्यक्रमाला बोलवाल तेव्हा ह्याच्यातले एक पण प्रश्न तुम्ही मला परत विचारू शकणार नाही, एवढी काळजी आम्ही घेऊ. नक्कीच महाराष्ट्रभरातले उद्योजक आज इथे उपस्थित आहेत. कदाचित काही उद्योजकांना मंत्री म्हणून तुम्हाला काही प्रश्न विचारायचे असतील तर आपण विचारूयात. वाढवण बंदर जेव्हा आपण करतो ते फक्त बंदर भारतातलं नव्हे, इंटरनॅशनल बंदर मोठं होईलच, पण त्याच्या आजूबाजूला जे इन्फ्रास्ट्रक्चरची गरज आहे, कस्टम्स क्लिअरन्स किंवा लॉजिस्टिक इंडस्ट्रीसाठी लागणारी गरज आहे, ते तुम्ही परिपूर्ण आत्ताच विचार करून त्याचं जर डेव्हलप केलं तर मला वाटतं हे नक्कीच महाराष्ट्रासाठी एक चांगलं उद्यम निर्मिती होईल अशी आशा करतो. धन्यवाद सर. थँक्यू. पण आपला प्रश्नही चांगला आहे, पण त्या प्रश्नाशी निगडीत मी आपल्याला सांगेन की ह्या पद्धतीची सगळी प्लॅनिंग आमच्या लोकांची झालेली आहे. जेव्हा आम्ही एक 3री मुंबई उभी करण्याचा संकल्पना आमचे मुख्यमंत्री मांडतात, म्हणून त्या दृष्टिकोनातून त्या वाढवण बंदराला लागणारा जेवढा इन्फ्रास्ट्रक्चर आहे,
आता महाराष्ट्र सरकार म्हणून आम्ही 26% त्याचे आमचा भाग आहे. तर ते 26% म्हणजे काय, म्हणजे इन्फ्रास्ट्रक्चर प्रोव्हाइड करणं. तिथे विविध पद्धतीने लॉजिस्टिक्स असो किंवा तुम्हाला आजूबाजूला लागणाऱ्या ज्या काही रेल्वे ट्रॅक असो किंवा रस्ते असो, विविध इन्फ्रास्ट्रक्चर निगडीत ज्या ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला पुरे होत असताना तुम्हाला तिथे दिसतील. जो अनुभव तुम्हाला JNPTच्या वेळी आला त्यापेक्षा वेगळा किंवा चांगला अनुभव तुम्हाला वाढवणच्या निमित्ताने निश्चित पद्धतीने येईल, एवढं मी सरकारचा प्रतिनिधी म्हणून तुम्हाला सांगतो. तर मेरीटाईमसाठीची नॅशनल कॉन्फरन्स जर आपण महाराष्ट्रात या निमित्तानं घेऊ शकलो, नॅशनल मेरीटाईम डेची, तर चेंबर त्यामध्ये आपल्या बरोबरीनं काम करेल. आणि दुसरा विषय आहे, आमच्या सगळ्या या पोर्टपर्यंत जो माल येतो जिल्हा स्तरावरून, तर जिल्ह्यामध्ये किंवा काही 2-3 जिल्ह्यामध्ये मिळून आपण ड्रायपोर्टचे प्रपोजल दिलेले आहेत. ते थोडेसे स्लो आहेत. त्याचं प्रॉपर एक प्लॅनिंग करून एक मास्टर प्लॅन बनवला तर महाराष्ट्राच्या सगळ्या भागातून आम्हाला बंदरापर्यंत येताना ज्या अडचणी येत आहेत कस्टम्सच्या दृष्टिकोनातून त्या आमच्या जिल्ह्यातच सॉल्व्ह होतील आणि आमचं मटेरियल कंटेनर सील पॅक होऊन या ठिकाणी डायरेक्ट लोड होऊ शकेल. तर त्या दृष्टीने आपण प्रयत्न करावा. आपण आपलं सपोर्ट आमच्यासाठी निश्चित पद्धतीने महत्त्वाचा आहे. सपोर्टच्या बरोबर आपल्याशी संवाद हा आमच्यासाठी महत्त्वाचा आहे. म्हणून आपण जे दिलेले सांगितलेले जे अनुभव आहेत त्या दृष्टिकोनातून आपल्यासाठी योग्य निर्णय लवकरात लवकर घ्यावे यासाठीच फडणवीसजींनी आमच्यासारख्या मंत्र्यांना त्या पदावर बसवलेलं आहे. तुम्ही त्या प्रपोजल संदर्भात तुमच्याकडून ही माहिती घेईन, मी खात्यातून पण माहिती घेईन. आपण आता या मत्स्य विभागाचे मंत्री झाल्यानंतर अर्थसंकल्पामध्ये अशा काही आपण सूचना दिल्यात का की जिथे लघु व मध्यम उद्योजकांसाठी त्या भागामध्ये फिश प्रोसेसिंग युनिट्स टाकण्यासाठी यासाठी काही प्रावधान केलं का? दुसरं, त्या भागामध्ये असणाऱ्या उद्योजकांना, लघु उद्योजकांना आणि फिशरीमध्ये काम करणाऱ्यांना आपण प्रशिक्षण अशा बाबतीत काही आयोजित करणार आहात का? आणि तिसरा म्हणजे एक्सपोर्ट प्रमोशनसाठी कोणकोणत्या प्रकारच्या आपल्या नवीन संकल्पना आहेत त्यासाठी आपण पुढाकार घेणार आहात? कोरियाबरोबर इंडोनेशियाला पण आम्ही थोडा टार्गेट केलेला आहे, कारण इंडोनेशियाचं 80% इकॉनॉमी ही फक्त फिशिंगवर आहे आणि म्हणून तसं तुमची सूचना आहे त्याप्रमाणे अशा काही चांगल्या योजना आपल्याकडे आणता येतील का? आत्ता आम्ही पाहिलेलं आहे की आमच्या फिशिंग मिनिस्ट्रीच्या स्वतःच्या हक्काच्या कुठल्याच अजूनपर्यंत योजना नव्हत्या. तर आम्ही काही योजना तयार करण्याचं काम आमचं सुरू आहे, जेणेकरून सबसिडी असो किंवा उत्पादनाला वाढ देण्याच्या दृष्टिकोनातून आम्ही काय काय करू शकतो या सगळ्यावर आमचं काम सुरू आहे. तुम्हाला टप्प्याटप्प्याने कृतीतून त्याची उत्तरं भेटतील. धन्यवाद. नक्कीच नितेशजी, खरं तर अनेक जण उत्सुक आहेत, मात्र वेळेची मर्यादा असल्याने आपल्याला हा संवाद इथेच थांबवावा लागतोय. खूप खूप धन्यवाद, तुम्ही या उद्योग संमेलनात सहभागी झालात. आणि जसं तुम्ही म्हटलात की पुढच्या वर्षी समस्यांवरचे प्रश्न विचारण्याच्या ऐवजी पुढच्या भविष्याविषयीचे प्रश्न आपण विचारूयात. त्याकरता तुमच्या कारकिर्दीसाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. धन्यवाद. प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाउसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाउसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी. प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाउसिंग फायनान्स पार्टनर LIC, हाउसिंग फायनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्रायव्हेट लिमिटेड, गजानन इंजिनिअरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी. या सत्राला आपल्याला प्रमुख पाहुणे म्हणून लाभलेले आहेत महाराष्ट्र राज्याचे कौशल्य विकास, रोजगार आणि उद्योजकता मंत्री मंगलप्रभात लोढा सर. सर, खूप खूप स्वागत आहे कार्यक्रमात. सर, आपण या खात्याचा पदभार स्वीकारला आणि पहिल्याच दिवशी आपण घोषणांचा अक्षरशः आम्हाला पाऊस पाहायला मिळाला. महत्त्वाच्या घोषणा केल्या. त्यामध्ये एक महत्त्वाची घोषणा जी जाणवली ती म्हणजे येत्या वर्षामध्ये 5 लाख युवकांना रोजगार उपलब्ध करून देण्याचं आपण सांगितलं. याशिवाय इतरही अनेक महत्त्वाच्या घोषणा केल्या. आणि आणखी एक महत्त्वाचा मुद्दा, मुख्यमंत्र्यांच्या निर्देशानुसार आपण 100 दिवसांचा कृती आराखडा आपल्या विभागाचा सादर केला. त्याबद्दल काय सांगाल? धन्यवाद श्रीकांतजी. मी सर्वप्रथम G24 तास याबद्दल धन्यवाद देतो की तुम्ही एक अतिशय चांगला कार्यक्रम, उद्योग संमेलनची काळाची गरज होती, अतिशय चांगली रीतीने ते साजरा केला. महाराष्ट्रामध्ये रोजगारची कमी आहे हा सत्य नाही आहे.
रोजगार आहे. प्रत्येक मोठी कंपनीमध्ये एक HR कंपनी असते. ललित गांधी बसले, आमचे सर्व मित्रजन बसले, सर्वांच्याकडे मोठी मोठी कंपनी रन करता. तुमचे जी टी व्हीमध्ये पण कमलेशजी पण एक मोठी HR डिपार्टमेंट असतील. ते त्यांचं काम आहे लोकांना रिक्रूट करायच्या. तो रिक्रुटमेंट करण्यासाठी लोकांची गरज रोजगार आहे. पण आपले महाराष्ट्राचे मुलामुलींना किती रोजगार मिळतात हा प्रश्न आहे. तर म्हणून आमचा प्रयत्न राहील की लेबरचा सन्मान व्हावा. आपल्याकडे आपण कुठे हॉटेलमध्ये जेवणासाठी गेला आणि आपल्याकडे कोणी एक 2 माणूस येऊन बसले आणि त्यांच्या कपड्यामध्ये काय सिमेंटचा किंवा चुनाचा डाग आहे तर पण सांगतो करे कसा हॉटेल आहे, कोणाने अलाउड करता, कोणी इथे आणून बसता. हा आपला भारताचे लेबरच्या प्रति सन्मानाची स्थिती आहे. आपण सर्व दुनियामध्ये जाता. आपण लंडन गेला, न्यूयॉर्क गेला, आपण चांगल्या हॉटेलमध्ये गेला, आपल्या समोर 1-2 माणूस येता, आपली स्वतःची कारमध्ये येता, बसता, चांगला जेवण घेता, टिप पण देता. आपल्या तिथे वाटत नाही की हा कसा आला. हा तिथे लेबरचा सन्मान आहे. तो जोपर्यंत इथे लेबरचा सन्मान होत नाही, कौशल्य विकास होत नाही, तोपर्यंत महाराष्ट्राची हा प्रॉब्लेम सॉल्व होणार नाही आहे. मी उदाहरणार्थ सांगतो. आपल्या एक ड्रायव्हरने आपण कार चालकने आपण 25,000 रुपयाची पगार देतो. ते कधी गाडीमध्ये जेवण घेतो, कधी आपली काही आपण बोलता ते ऐकतो, कधी आपण जायचं असेल ते कुठे आपण ते फोन टाकतो, कधी 10 मिनटानंतर ते येतो. आपण कंटाळतो. ते 25,000 रुपये पण आपला परवडणे. आपण सांगता कसा चेंज करा येणं. त्याने आपण एक कौशल्य दिला, स्किल दिली, अपस्किल केला. आता ते चांगली ड्रेस पहनता, ते गाडीचा दार उघडता, ते प्रॉपर वे में गाडी चालवता. आपला ते 50,000 रुपया पण आपला भारी पडणार नाही. हा कौशल्याचा रोल आहे. तो म्हणून मी हा आपले मार्फत महाराष्ट्राचे सर्व व्यापारी, आपल्या उद्योग संमेलनामध्ये मोठे मोठे व्यापारी बसले आहेत, सर्वांना विनंती करतो की महाराष्ट्राने पुढे जायचे असेल तर फक्त सरकारचा काम नाही, फक्त मुख्यमंत्री उपमुख्यमंत्रीचा काम नाही, सर्वांनी एकत्र होऊन केला पाहिजे. महाराष्ट्र आपली भूमी आहे. जोपर्यंत महाराष्ट्रामध्ये सुजलाम सुफलाम होत नाही तोपर्यंत आपला बिझनेस कितीही मोठा झाला तरी पण आपण शांतीने राहू शकत नाही. आत्ता माननीय मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीसने मुख्यमंत्रीच्या नवीन पदभार सांभाळल्यानंतर 2 मोठी घोषणा केली आहे. एक, आपण कमलेशजी आपला चांगला वाटेल की देवेंद्रजीने एक चांगली घोषणा केली आहे की आपण मुंबईचे जवळ 100 एकर जमीन त्या निश्चित केली आहे. तिथे आपण भारताची प्रथम इनोव्हेशन सिटी तयार करत आहे. ते इनोव्हेशन सिटीमध्ये प्रत्येक कामासाठी फक्त आर्टसाठी फिल्मामध्ये कसा इनोव्हेशन करू शकता, डिझायनिंगमध्ये कसा आर्टिस्ट इनोव्हेशन करू शकता, संगीतमध्ये काय इनोव्हेशन करू शकता, हा सर्व इनोव्हेशनचा तिथे एक पूर्ण बिल्डिंग होणार आहे. त्यासाठी आपण कन्व्हेन्शन हॉल करू, ॲडमिनिस्ट्रेटिव्ह करू, हॉस्टेल करू, सर्व काही तिथे करू. आणि महाराष्ट्र सरकारने, वर्ल्ड बँकने आता आम्हाला त्यासाठी 250 करोड रुपये दिला आहे. आणि त्याशिवाय अजून एक देवेंद्रजीची डिस्कशन माझ्या परवा झाला. आपले महाराष्ट्रामध्ये देशामध्ये सर्वात जास्त स्टार्टअप महाराष्ट्रामध्ये आहे. पण ते स्टार्टअप इथे रजिस्टर करता, नंतर कोणी बेंगलोरमध्ये जाता, कोणी हैदराबादमध्ये जाता. त्याचे पिछे मागेचं कारण काय माहिती त्यामध्ये जात नाही. पण आपल्याकडे कौशल्य मनुष्य विकास बल नाही, हा पण एक मोठी अट आहे. आता आपण एक नवीन नारा देणारे नवीन कार्यक्रम हातामध्ये घेणार आहे. त्यांचं नाव होणार आहे स्टार्टअप नेक्स्ट डोर. आता आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये 27,000 स्टार्टअप आहे. 1 वर्षामध्ये हा स्टार्टअपची संख्या 1 लाखचे पार होईल. कारण असं आहे की प्रत्येक परिवारामध्ये कोणाकडे नाही आवड आहे, त्याने काय करायचं आहे, हा आम्ही तिथे करणार आहे. आज हा उद्योग संमेलनमध्ये, GTVचे उद्योग संमेलनमध्ये मी या प्रथम वेळा घोषणा करत आहे. काल मी माननीय मुख्यमंत्री चर्चा केली म्हणून हा करू शकतो. मला फक्त तसं सांगायचं आहे. मोठी लिस्ट आहे. तुमच्याकडे पण वेळची कमी आहे, माझ्याकडे पण मलाकडे जायचं आहे. पण तरी पण कौशल्य विकास विभाग अनइम्पॉर्टंट विभाग आहे की इम्पॉर्टंट विभाग आहे, हा मी एक उदाहरण देऊन माझ्या हा वाक्य संपवतो. माननीय नरेंद्रभाई मोदी ज्यावेळी भारताचे प्रधानमंत्री झाले 2014मध्ये, त्याने प्रथम हा डिपार्टमेंट स्टार्ट केला, कौशल्य विकास विभाग देशामध्ये. नंतर कोणाने त्याने विचारला की आता आपण प्रधानमंत्री बनले, आपण कधी प्रधानमंत्री नाही बनले, मंत्री बनले असते तर आपला कोणता विभाग आपला आवडला विभाग होता. त्याने सांगितला लगेच कौशल्य विकास विभाग. हा महाराष्ट्राच्या देशाचा फ्युचर आहे. भारत कौशल्य विकास झाला तर भारताची प्रॉब्लेम सॉल्व होईल.
म्हणून ते आपण सर्वजण एकत्र होऊन कौशल्य विकास विभागने महाराष्ट्र सरकारचा हातभार द्यावा असं आपले माध्यम मी सर्वांना विनंती करतो. सर, तुम्ही मनुष्यबळाचा महत्त्वाचा मुद्दा उपस्थित केला आणि त्या दृष्टीनं आपल्या विभागाच्या माध्यमातून काय पावलं उचलली जात आहेत? जसं की तुमची एक महत्त्वाकांक्षी योजना सरकारच्या वतीनं तुमच्या विभागाच्या वतीनं मुख्यमंत्री युवा कार्य प्रशिक्षण योजना राबवली जाते, ज्या माध्यमातून युवक युवतींना प्रशिक्षणाचा उद्देश आहे, हेतू आहे. त्या योजनेला कसा प्रतिसाद मिळतोय आणि कशा पद्धतीनं मनुष्यबळ येत्या काळामध्ये आपण या योजनेच्या माध्यमातून उभं करू शकू? मुख्यमंत्री कार्यप्रशिक्षण योजना आपण सुरू केली. 2 लाखपेक्षा जास्त विद्यार्थ्यांना आपण दिला, पण त्यामध्ये जास्त विद्यार्थ्यांनी सरकारी डिपार्टमेंटमध्ये रोजगार घेतला. मी इथे बसले काही लोकांनी पूर्वी पण बोललो होतो की तुम्ही पुढे या आणि ते सरकार त्यांचा पैसा देत आहे, तुम्ही तुमच्या डिपार्टमेंटमध्ये किंवा तुमच्या कंपनीमध्ये त्याने 6 महिन्याचं शिक्षण द्यावा, पण ते जास्त प्रतिसाद मिळाला नाही. तरी पण 2 लाखच्या मार्क मी क्रॉस केला. आत्ता त्याशिवाय आत्ता मी श्री उदय सामंतजीने बोललो की आम्ही दोघेजण एकत्र होऊन प्रत्येक MIDCमध्ये रोजगार मेळा करत आहे. त्याशिवाय आमच्याकडे 438 ITI आहे. आम्हाला आता हा समजला आहे की आम्ही ते ITI सरकार कसा चालू शकतो, आमच्यापेक्षा जास्त चांगली रीतीने उद्योग असोसिएशन्स किंवा उद्योगपती चालू शकता. आम्ही लगेच 1 महिन्याच्या आत एक नवीन पॉलिसी जाहीर करणार आहे. त्यामध्ये प्रायव्हेट पार्टिसिपेशन आम्ही सर्व ITI त्यांचे एक ऑटोमोबाईल कंपनीचा हब आहे पुणा. तो पुण्यामध्ये कोणती ITI ऑटोमोबाईल कंपनीने तिथं आपला ITI आमच्याकडे मोठी आहे, 3 ITI आहे. कोणी एका ITIमध्ये त्याने कहून तुम्ही 10 सालसाठी 15 सालसाठी तुमच्याकडे घ्या, तुम्ही सर्व जे काही आमच्या इन्फ्रास्ट्रक्चर ते यूज करा, आमचे टीचर यूज करा, पगार आम्ही देऊ, पण ते टेक्निकल कोर्स आणि ते इक्विपमेंट लॅब इम्प्रूव्हमेंट ते तुम्ही करा आणि ते तुमच्यासाठी मुलामुली ते आम्हाला फक्त महाराष्ट्राचे मुलामुलीने रोजगार मिळाला पाहिजे. वर्ष संपू द्या, 5 लाख क्रॉस करून 5,01,000 पर्यंत जाऊन हा मी आपला विश्वास देतो. प्रस्तुत करता MIDC, बँकिंग पार्टनर SBI, ज्वेलरी पार्टनर वामन हरी पेठे ज्वेलर्स, हाउसिंग फाइनान्स पार्टनर LIC हाउसिंग फाइनान्स लिमिटेड, स्पेशल पार्टनर लोकमान्य मल्टीपर्पज कोऑपरेटिव्ह सोसायटी लिमिटेड, मल्टीस्टेट, सुधन गोल्ड लोन, सुधन फिनटेक प्राइवेट लिमिटेड, गजानन इंजिनियरिंग वर्क्स, डॉक्टर चाटे होमिओपॅथी.